संविधान जागर समिती, महाराष्ट्र राज्य प्रणीत फॅक्ट फाइंडिंग कमिटी यांच्या वतीने परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन देण्यात आले। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची एका नराधमाने विटंबना केली आणि ही विटंबना केल्यानंतर याच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोठं आंदोलन निषेधाचं झालं। त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि या हिंसक वळणानंतर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलीस प्रशासनाने आंबेडकरी समाजातील वस्त्यावस्त्यांमध्ये घुसून प्रचंड प्रमाणात अत्याचार केले। अशा या संपूर्ण या घटनाक्रमाचा संविधान जागर समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी गठीत करण्यात आली। दिनांक 6, 7, 8 जानेवारी 2025 या दरम्यान या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने परभणी शहरात प्रवास केला आणि त्याचबरोबर व्यापारी वर्ग असेल, आंदोलक असतील, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची, त्याचबरोबर लोकनेते विजय वाकडे यांच्या कुटुंबियांची आणि या एकूण सर्व या प्रकरणातील सर्व नागरिकांची लोकांच्या या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने भेटी घेतल्या आणि या भेटीच्या आधारातून जी माहिती एकत्रित करण्यात आली तर त्याच्यावरून एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि हा रिपोर्ट आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर ठेवण्यात आला आणि या सर्व रिपोर्टच्या आधारावरती विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यातली प्रमुख मागणी अशी आहे की जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी तथा शहीद लोकनेते विजय वाकडे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात यावी, त्याचबरोबर दोन्ही कुटुंबियातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी या संविधान जागर समितीच्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीने केलेली आहे। या घटनेचे प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालक राजू कांबळे आणि या घटनेचे फिर्यादी कचरू गोडबोले या दोघांना समाज कंटक सोपान दत्तराव पवार या आरोपीने सांगितलं की हे मला खासदार आमदारांनी करायला सांगितलेले। यावरून असं दिसतं की हे जे प्रकरण घडून आणलेलं आहे, हा कट घडून आणलेला आहे आणि या कटामध्ये शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या खासदार फौजिया खान, राष्ट्रीय भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रदेश आणि स्थानिक पदाधिकारी, त्याचबरोबर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सय्यद मोहसिन, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे ॲडव्होकेट राजेंद्र क्षीरसागर आणि राष्ट्र विघातक शक्ती या सहभागी असल्याचा दाट संशय फॅक्ट फाइंडिंग समितीला आहे आणि म्हणून फॅक्ट फाइंडिंग समितीने मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की या घटनेचे हे जे संशयित सूत्रधार आहेत ते सूत्रधार आरोपी, त्याचबरोबर त्यांना संबंधित मदत करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, पॉलिग्राफ टेस्ट करण्यात यावी, त्याचबरोबर त्यांचे जे सीडीआर आणि एसडीआर काढण्यात यावे, तिथला जो घटनेचा डंप डेटा आहे तो काढून त्याची एकदम सत्यता या ठिकाणी काढावी आणि ह्या राष्ट्रद्रोही आणि आंबेडकर समाजाच्या विरोधात असलेले आणि समाजाला खलनायक बनवणारे हे जे सूत्रधार आहेत यांचा खरा चेहरा समाजासमोर उघड करावा, त्यांना जेरबंद करावा। आंबेडकरी समाजातील तरुणांची माथे फिरवून त्यांना शिक्षणापासून व नोकरीपासून वंचित ठेवून त्यांच्या प्रगतीपथावरून त्यांचं लक्ष दूर करून त्यांना बर्बाद करण्याचं कटकारस्थान स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चालू आहे असा आमच्या समितीला दाट संशय आहे। पोलिसांची मालमत्ता आणि जीवाची संरक्षण करण्याची जबाबदारी असते। असं असताना देखील वर्दीधारी पोलीस लोकांचे, बौद्ध समाजाच्या मंडळींचे मालमत्तेचे नुकसान करताना व्हिडिओ व्हायरल होत आले, ते देखील ती वस्तुस्थिती आमच्या समोर आलेली आहे। 27 निरपराधार बौद्ध मुलं, अंगावर फक्त बाबासाहेबाचा फोटो आहे, टॅटू आहे, भगवान बुद्धाचा टॅटू आहे, असे धरून निरपराधार, त्याचं काही प्रकरणामध्ये काहीच नसतं, अशांवरती देखील मारहाण करण्यात आली, त्यांच्यावरती केसेस करण्यात आलेल्या आहेत। त्यांना अटक केल्याच्या नंतर मेडिकलचा रिपोर्ट देखील खोटा बनवण्यात आलेला आहे। तो देखील ताबडतोब खोटा रिपोर्ट बनवण्यासाठी जे अधिकारी
हॉस्पिटलमध्ये जबाबदार आहेत हॉस्पिटल कर्मचारी, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसंच या सर्व प्रकरणामध्ये अशोक घोरबंड, PI बंद खडके, मॅडम गाडेकर, पोलीस बांगर पठाण आणि PSI तुरनार यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि पोलिसांना देखील कळायला पाहिजे न्याय सर्वात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन धुडगूस घालणारी ती महिला व त्या महिला तिच्यासोबत असणारा महिलांचा समूह, याच्यामागे कोण खरं मास्टर माइंड आहे त्या महिलांची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. तसंच परभणीतील वत्सला मानवते ह्या भगिनीवर ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केलेली आहे पोलिसांनी व एक तिच्या अवयवांवर सुद्धा त्या लोकांनी खूप घाणेरड्या पद्धतीने मारहाण केलेली, अशा पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी. 10 तारखेच्या विटंबनेच्या घटनेनंतर 11 तारखेला परभणी शहरामध्ये 2 घटना घडल्या. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निषेधाचं सनदशीर मार्गाने आंदोलन झालं, तर शहराच्या दुसऱ्या भागामध्ये हिंसाचार घडवण्यात आला होता. ह्या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत, यांची SIT मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात कुठेही घडू नये यासाठी प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र शासनाने ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत किंवा राष्ट्रीय प्रतीके आहेत अशा ठिकाणचा परिसर हा CCTVच्या निगराणीखाली आणण्यात यावा अशी मागणी समितीमार्फत करण्यात येत आहे. या घटनेमध्ये आंबेडकरी अनुयायांचे जे काही नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी. त्याचप्रमाणे यामध्ये व्यापारी वर्गाचं पण मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात पण पावलं उचलून शासनाने त्यांची पण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने संविधान किंवा संविधानाच्या प्रतिकृतीबद्दल ज्या ज्या ठिकाणी कुठेही पण विटंबनाचा प्रकार होईल त्यांच्यावर कडक शासन म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रकारची मागणी सुद्धा समिती. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.